सिटी न्यूज वसा जनसेवेचा। संपूर्ण भारतातील बँकिंग प्रणालीचे संचालन आणि नियमन करणारी संस्था रिझर्व्ह बँकेची स्थापना ही फार उदात्त आणि दूरदर्शीपणातून करण्यात आली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबतच्या इतर घटनाकारांनी या संस्थेचे संविधानिक महत्त्व खूप उंचावर नेऊन ठेवलं होतं, ज्यामुळे आजवर देशातील बँकिंग आणि पर्यायाने वित्तीय व्यवस्था कायम टिकून राहिली आहे। मात्र जिजाऊ कमर्शियल बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र तथा जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या कंपनीतील काही लोक या संवैधानिक वित्तीय व्यवस्थेला नख लावण्याचे प्रताप करीत आहेत। त्यामुळे आता बँकिंग क्षेत्रात साचलेली ही घाण स्वच्छ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आणखी मोठ्या प्रमाणात पावले उचलण्याची आवश्यकता आहे। सहकारी बँकेत चाललेली मक्तेदारी आणि लुटालूट रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सर्व दर्शकांना हे माहीतच आहे की आम्ही गेल्या सुमारे 3 महिन्यांपासून अमरावती येथे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुरू असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचार आणि कर्जदारांना दिलेल्या जात असलेल्या भयंकर अशा त्रासाच्या संदर्भात सविस्तर मालिका प्रसारित करीत आहोत। या सर्वांचा उद्देश हाच आहे की बँकिंग क्षेत्रात चालत असलेले हे गैरव्यवहार चव्हाट्यावर येऊन त्याला वाचा फुटावी, तसेच त्रस्त लोकांना न्याय मिळावा, सहकार क्षेत्रात राहून स्वाहाकार करीत स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या लोकांचा भांडाफोड व्हावा वगैरे वगैरे। भारतात कुठल्याही बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांवर नियंत्रण आणि देखरेख ठेवणं तसेच प्रसंगी कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत। मात्र काही बँकेचे भ्रष्ट संचालक हे अत्यंत बेमालूमपणे भ्रष्टाचाराची आपली प्रक्रिया पूर्ण करतात, तसेच सहाय्यक आणि जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा भ्रष्टाचार दडवून ठेवतात। पर्यायाने रिझर्व्ह बँकेपर्यंत हे गैरव्यवहार पोहोचतच नाहीत। मात्र या प्रकारामुळे देशाची वित्तीय व्यवस्था मात्र डळमळीत होत चालली आहे। दुसरीकडे भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळत आहे। जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष कोठाळे आणि त्यांच्या कंपनीतील संचालक गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे गैरव्यवहार करीत आहेत। नियमबाह्यरित्या आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांना ठेंगा दाखवत या मंडळींनी आपल्या मर्जीतील लोकांचा भरणा जिजाऊ कमर्शियल बँकेत केलाय। त्यांच्याच माध्यमातून या बँकेत अनिर्बंध भ्रष्टाचार केला जातोय। दिगंबर पुरी यांच्यासारख्या कर्जदारांकडून 60 लाख रुपयांच्या कर्जापोटी तब्बल 2.25 कोटी रुपये वसूल केले जातात। त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेतील लाखो रुपये मधल्यामध्ये गडप करण्यात आलेत। याशिवाय कोठाळे आणि त्यांच्या कंपन्या मर्जीतील लोकांना अनिर्बंध कर्जाचं वाटप केलंय। याशिवाय नियमबाह्य पद्धतीनं कर्जमाफी व्याजमाफी दिली आहे। कोठाळे यांच्या मर्जीतील लोकांना बँकेतून लाखो रुपयांचं घबाड लाभ करून देण्यात आलेला आहे। या सर्व प्रकारामुळे या बँकेत एकही चांगला सीईओ टिकत नाही। कोठाळे हे सीईओंना नियमबाह्य कामे करायला लावतात। त्यामुळेच केवळ 2 वर्षात या बँकेत 5 संचालकांनी राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे कोठाळे यांच्या या भ्रष्टाचारावर कारवाई करण्याऐवजी अमरावती सहाय्यक निबंधक किंवा सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलंय। आता या विभागातील अधिकाऱ्यांचा हा ढिसाळपणा किंवा कुंभकर्णी झोप आहे की यामध्ये काही साटेलोटे आहे याचीही चौकशी होणं गरजेचं आहे। रिझर्व्ह बँकेने या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने पाहून त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई केली पाहिजे। काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने एक अत्यंत स्वागतार्ह पाऊल उचलून विविध प्रकारच्या बँकांमध्ये वर्षानुवर्षे संचालक पदावर काबीज असणाऱ्यांना चपराक लगावली आहे। आता यापुढे कोणीही व्यक्ती 8 वर्षांपेक्षा जास्त बँकेचा संचालक राहू शकत नाही। या निर्णयामुळे जिजाऊ कमर्शियल बँकेतील कोठाळे आणि त्यांच्या कंपनीतील संचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। कारण वर्षानुवर्षे बँकेवर काबीज राहून अजीर्ण होईस्तोवर भ्रष्टाचार करणाऱ्यांवर यापुढे चांगलाच चाप बसणार आहे। या निर्णयामुळे बँकिंग प्रणालीमध्ये नवीन चेहऱ्यांना आणि युवा रक्ताला चालना मिळेल, ज्यामुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे। या निर्णयावर मात्र तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, कारण नुसता आदेश काढून होत नाही तर त्या आदेशावर अंमलबजावणीही होणं गरजेचं आहे। वर्षानुवर्षे संचालक पदावर आसीन राहून कोठाळे आणि त्यांच्या कंपनीतील संचालकांसारख्या मस्तावाल लोकांना कुठेतरी वेसल घालणं गरजेचं आहे। कारण बँकिंग व्यवस्था वाचवायची असेल तर अशा प्रकारच्या सहकार क्षेत्रातील वाळवीला हटवावेच लागेल। कोठाळे आणि त्यांचा लुटारू कंपू जोपर्यंत जिजाऊ बँकेच्या बोकांडी बसलेले राहतील तोपर्यंत ही बँक मोकळा श्वास घेऊन प्रगती करू शकणार नाही। कमीत कमी जिजाऊ बँकेचे संचालक, ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांच्या हितासाठी या बँकेचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून निपक्ष निवडणुका घ्याव्या लागतील। एखादा प्रशासक बसून कोठाळे आणि त्यांच्या कंपनीतील लोकांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना शिक्षा देखील करावी लागेल, तरच खऱ्या अर्थानं बँकिंग व्यवस्थेची सफाई होईल। अन्यथा ही भ्रष्ट मंडळी एके दिवशी बँकिंग व्यवस्था गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। सिटी न्यूज या विरोधात सातत्यानं आवाज उठवत राहील। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव। मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नीटची तयारी करत होतो। इथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली। तसेच इथले
मिल्की टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला. तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळवण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षामध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIIT ला प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स. पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 07262 24 33 34. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.